नमस्कार मंडळी, स्वागत आहे सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो बघा, शेती करणं खूप अवघड झालेलं आहे. शेती करणं म्हणजे आता सोपं राहिलेलं नाही आहे. लाखो रुपयांचं बियाणं शेतामध्ये लावायचं, त्याच्यामध्ये अनेक अडचणी येतात. तर त्यातल्याच काही अडचणी आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर मित्रांनो, समोर दिसतोय हा 265 हा ऊस आहे. आणि आता हा खोडव्याचा आहे. तर मित्रांनो, हा आपल्या शेजारच्याच एका शेतकऱ्याचा ऊस आहे. मित्रांनो, त्यांनी खूप खर्च केला खोडव्याला. पहिल्यांदा ऊस तुटून गेला सुरूचा. जवळपास 2 एकरमध्ये 100 ते 125 टन ऊस निघाला. पहिल्या वेळेस चांगलं इन्कम भेटलं, पण आत्ताच्या वेळेस सगळा त्याचा खोडव्याचा जो ऊस आहे तो त्याचा सगळा तोटा झाला आहे मित्रांनो. तर तुम्ही म्हणाल, भाऊ तोटा कशामुळे झाला? तर मित्रांनो बघा, चालू वर्षी पाऊस हा खूप कमी असल्यामुळे म्हणजे पाऊसच नाही झाला आमच्याकडे भरपूर. आणि भरपूर पाऊस न झाल्यामुळे आमच्या इकडे लवकरच नदी असेल, शेततळे असतील, विहिरी असतील, बोर असतील, यांचं पाणी लवकरच संपलं आहे मित्रांनो. आणि हे लवकर पाणी संपल्यामुळे हा 265 ऊस अक्षरशः जळून गेलेला आहे. तर जळून गेला मित्रांनो, अक्षरशः त्याचं वाळून कोळ झालं आहे. बघा, दिसत असेल तुम्हाला, पूर्ण वाळून गेलेला आहे. तर तो अक्षरशः जळून गेला आहे. आणि तुम्हाला सांगतो, 2 एकरला त्याचं जवळजवळ 30,000 रुपये 40,000 रुपये खर्च झाला असेल, भांडवल. तर तुम्हाला सांगतो तो खर्च कसा झाला असेल. तर ऊस तुटून गेल्याच्या नंतर त्याचा जारवा तोडणे म्हणजे मध्ये नांगर फिरावा लागतो. धश्या म्हणा, नांगर म्हणा, जी मधली सरी असते ती सरीचा जो जारवा असतो तो तोडण्यासाठी तो ट्रॅक्टरचं म्हणा, बैलाचं म्हणा, आणि कोणत्या प्रकारचं अवजार त्याच्यामध्ये फिरावं लागतं. आणि ते अवजाराने त्याचं नांगरणी केली किंवा दसणी जर केली तर जो ऊसाला जो फुटवा आहे तो फुटवा चांगला फुटतो आणि ऊस चांगल्या जोमाने येतो. तर मित्रांनो बघा, त्यांनी पहिल्यांदा सगळ्या ऊसाची सरी फोडून घेतली. सरी फोडून घेतल्यानंतर तो ट्रॅक्टरचा त्याला खर्च झाला सरी फोडायचा. बरं, तेवढंच नाही, तर त्याच्यानंतर त्यांनी, तुम्हाला सांगतो मित्रांनो, त्याला पाणी सोडलं, पुन्हा खत मारलं. पहिला डोस मारला, दुसरा डोस मारला, तिसरा डोस मारला. आणि हे सर्व केलं. त्याच्यानंतर सरी फोडून घेतली, परत ट्रॅक्टरचा खर्च झाला. असे 2 ते 3 वेळा ट्रॅक्टर शेतामध्ये फिरवला, सरी फोडण्यासाठी, एकदा जारवा सोडण्यासाठी, करण्यासाठी. तर मित्रांनो, अशा पद्धतीने एवढा खर्च करून आज हा ऊस 1 महिन्याभरात तुटला असता, तर याला कंप्लीट 2 महिने झालं पाणी नाही मित्रांनो. आणि पाणी नसल्यामुळे अक्षरशः तो 2 एकरचा ऊस जळून गेलेला आहे. बघा, लांबभर खाली प्लॉट आहे. अक्षरशः सगळा हा ऊस जळून गेलेला आहे, केवळ पाण्याअभावी. तर मित्रांनो, उन्हाळा दिवस जर असेल तर पाण्याचं नियोजन खूप महत्त्वाचं आहे. आणि पाणी जर नसेल तर आपण केलेला जो माल आहे, आपण जे लाखो रुपयांचं बियाणं, खत, औषधं शेतामध्ये घालतो,
त्याचं भांडवलसुद्धा वसूल होत नाही. आणि मित्रांनो, याही शेतकऱ्याचं असंच झालेलं आहे. त्याचं अक्षरशः गेलेलं भांडवलसुद्धा वसूल होणार नाही. कारण 30-40 हजार रुपये त्याला 2 एकराला खर्च आला असेल खोडव्याला, आणि त्याचा बघा समोर दिसतोय तो ऊस सगळा जळून गेलेला आहे. तर अशा अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. आणि ह्या नुकसानीमुळं शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ येते. कारण हे सुद्धा शेतामध्ये माल पिकवायला घरात पैसे नसतात. आणि घरात पैसे नसले म्हणजे कुणाकडे तरी जायचं, 2 रुपये 3 रुपये टक्क्याने उचलून आणायचे, मग ते शेतामध्ये लावायचे. उद्या पाऊस वेळेत झाला तर ठीक आहे, चांगलं पीक आलं तर ते लोकांचं पैसे आणलेलं परत रिटर्न करता येतं. जर अशी परिस्थिती झाली तर मग अवघड परिस्थिती निर्माण होते. ज्यांच्याकडून पैसे 2 रुपये 3 रुपये टक्क्याने उचलून आणलं होतं, आज जर या ऊसाचा असा प्रश्न निर्माण झालेला आहे, तर ते पैसे आणलेले भांडवल पैसे द्यायचे कुठं? आणि अनुष्यातच तो शेतकरी अडचणीमध्ये येतो. तर मित्रांनो, याच्यातून मला एवढंच सांगायचं आहे, जर आपण शेती करत असेल तर मित्रांनो, शेती थोडी नियोजनबद्ध करा, आधुनिक पद्धतीने करा. पाण्याचा वापर कसा कमी, समजा आपल्याला पाणी कमी लागेल अशा प्रकारची कोणती पिके आहेत ते पिके घ्या. ऊसाला पाणी जास्त लागतं मित्रांनो, तरी पण जर याच्यामध्ये ठिबक जर केलं जर असतं तर कदाचित ठिबकनी जिथं रातभर पाणी आपण पाणी सोडतो तिथं 2 तास जरी ठिबकचं पाणी भेटलं असतं तरी तुम्हाला सांगतो हा ऊस वाचला असता. तर असं आधुनिक पद्धतीने पिकं करा, नियोजनबद्ध पिकं करा, हेच या व्हिडिओच्या माध्यमातून मला सांगायचं आहे. जर पाण्याचा तोटा जर असेल तर शेततळ बनवा आणि ठिबक सिंचनचा उपयोग करा, जेणेकरून मालाला पाणी कमी लागेल. तर ठीक आहे, व्हिडिओमध्ये अशा भरपूर माहिती सांगण्यासारखं भरपूर काय आहे, तर मी जास्त मोठा व्हिडिओ करत नाही. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की एक कमेंट करायची आहे आणि लाईक करायचे. आणि व्हिडिओ आवडला असेल, माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रमंडळींना शेअर करा, जेणेकरून आपल्या मित्रमंडळींनासुद्धा याच्यातून थोडंफार मार्गदर्शन मिळेल, माहिती मिळेल. आणि तर असं ठीक आहे, असे आपले माहितीचे भरपूर व्हिडिओ असतात. चॅनलवरती नवीन असेल तर आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. तर ठीक आहे, आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून मी सर्वांचा आभारी आहे. असाच सर्वांचा सपोर्ट असावा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला नवीन माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती मिळेल. तर ठीक आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांना नमस्कार आणि जय हिंद, जय महाराष्ट्र.